हाय, वेलकम बॅक टू गपशप विथ शिवानी. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आम्ही उज्जैनपर्यंत कसं पोहोचलो. सो फायनली उज्जैन स्टेशनला आल्यावरती आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं, त्या ओनरने आम्हाला घ्यायला गाडी पाठवली होती. आता गृहप्रवेश केल्यावर काकांनी आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले होते अबाउट नियर बाय टेम्पल्स अँड आरती. मग सगळ्यांनी एक दिवसाचा सगळा आळस एका तासामध्ये आवरून धुवून टाकलं. और हम लड़कियों ने दिल पे पत्थर रख के एक ही घंटे में साड़ी ड्रैप करके चेहरे को चार चांद लगा के तैयार हो चुके. आता आमची सवारी निघाली टेम्पल्स बघायला. सगळ्यात पहिला आम्ही सांदीपनी आश्रमला गेलो. हे ठिकाण म्हणजे गुरु सांदीपनी यांनी श्रीकृष्ण आणि श्री बलराम यांना 64 दिवसात 64 कला शिकवलेले. सोबत श्रीकृष्णांचे परममित्र श्री सुदामा यांनी सुद्धा इकडे विद्या प्राप्त केली. मग हे ठिकाण बघून झाल्यावरती आम्ही लगेच गेलो मंगलनाथ मंदिरला. इकडे मंगळदोष कसा काढतात हे आम्हाला सांगत होते. नंतर आम्ही सिद्धवट मंदिरात जाऊन सरळ निघालो कालभैरव दर्शनासाठी. बाय द वे, इकडे दर्शनासाठी माणसांसोबत माकडं सुद्धा होते आणि गर्दी तर फार होती. पण ह्या माकडांमुळे आम्हाला चांगलंच एंटरटेन झालं. सो 1 तासाची लाईन कधी संपली हे आम्हाला समजलंच नाही आणि छान दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. हे आहे गडकलिका मंदिर. इथे आम्हाला आरती भेटली आणि खरं सांगू तर हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता जिथे मला मंदिर आणि देवाची ऊर्जा फील झाली. सो तुम्ही पण उज्जैनचा प्लॅन करत असाल तर हे टेम्पल अजिबात मिस करू नका. आता दिवसभर विठोबा झाल्यावरती पोटोबा करायला आम्ही आलो इथल्या एका ढाब्यावरती. पण हम इतने भूखे थे की इस बिल के अलावा कुछ कॅप्चर करना ही भूल गए. आता आमची सवारी परत निघाली महालोक म्हणजे श्री महाकालेश्वर मंदिरात आणि हजेरी लावली शयन आरतीसाठी. खरंच महादेवांची ही शयन आरती बघून दिवसाचा एंड खूप छान झाला. अब इंतजार था अगले दिन का. ओके बाय.